हाय हॅलो गुड मॉर्निंग एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल। तर कशा आहात तुम्ही सगळे? तुम्हाला माहितीच आहे, मी सांगितलंच होतं तुम्हाला की 2 दिवस व्हिडिओ जो आहे तो येणार नाही। आणि याचं कारण पण मी तुम्हाला आदल्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की डोळ्यांना थोडी माझं सूजन आली आहे। ॲक्च्युली मला वाटलं की इन्फेक्शन झालेलं आहे, पण मग मी जेव्हा डॉक्टरांना दाखवले तर त्यांचं म्हणणं असं होतं की थोडी झोप जी आहे ती कमी झाल्यामुळे झोपेमुळे झोपेच्या कमतरतेमुळे जे आहे ते डोळ्यांना सूजन आलेली आहे। त्यामुळे मग 2 दिवस व्हिडिओ काही शूटच केले नाही। त्यानंतर बघा इथे आता संडे दुपारपासून जे आहे ते व्हिडिओला सुरुवात केलेली आहे। ॲक्च्युली आज आमच्याकडे नॉनव्हेज असते आणि म्हटलं स्वयंपाक वगैरे जेवण वगैरे सगळं आवरलेलं आहे, भांडी कुंडी सगळी आवरली। आणि आज जरा म्हणजे संडे असल्यामुळे आहे ना मुलांना सुट्टी होती, पण चिवच्या स्कूलमध्ये आता ॲन्युअल फंक्शन आहे, म्हणजे 6 तारखेला आहे आणि तिचं डान्सची प्रॅक्टिस होती म्हणून ती जरा आज स्कूलला गेलेली होती। म्हणून तिचं एक टिफिन डब्बा वगैरे माझा जो आहे तो घासायचं बाकी आहे। त्यानंतर ओटा पण मी क्लीन करायचं ठेवला होता, तर म्हटलं आता ओटा पण क्लीन करून घेते। आणि बघा मी ही थोडी कस्तुरी मेथी आहे ती म्हणजे भाजून घेतली होती। ॲक्च्युली मेथी जी असते ना ती वाळवली होती उन्हामध्ये आणि छान वाळून घेतल्यानंतर मी छान भाजून घेतली आणि त्याची छान मी जे आहे कस्तुरी मेथी घरच्या घरी अगदी कमी वेळेत आणि कमी याच्यामध्ये तयार करून घेतलेली आहे। त्यानंतर इथे मी पूर्ण ओठा वगैरे जो आहे तो क्लीन करून घेतला। ॲक्च्युली म्हणजे कसं आहे ना तब्येती वगैरे खराब झाले की थोडं मग कामांचा जो असतो ना स्पीड थोडा कमी होतो, म्हणून 2 दिवस कामं केले फक्त आणि 2 दिवस मोबाईल वगैरे काही बघितलंच नाही। त्यामुळे म्हणजे 2 दिवसात काही शूट पण केलं नाही आणि 2 दिवस मस्तपैकी आराम करून घेतलं, कारण कुठलंही काम करण्याआधी आपली हेल्थ जी असते ती सगळ्यात प्रायोरिटी असते आणि हेल्थकडे लक्ष दिलंच पाहिजे। त्यानंतर बघा 2 दिवसाआधीच म्हणजे ज्या व्हिडिओमध्ये मी जो व्हिडिओ थांबवला होता तिथे तुम्हाला दाखवलंच होतं की डाळिंबाची जो पील असतो ना डाळिंबाचं पील तो मी इथे पाण्यामध्ये भिजवत घातला होता आणि त्याच्यानंतर छान असं लिक्विड फर्टिलायझर आपला तयार होऊन जातो। तर बघा इथलं मी जो काही लिक्विड बेस आहे तो काढून घेते आणि आता मी माझ्या झाडांना देऊन देते। तसंही ॲक्च्युली काय झालं ना म्हणजे झाडांना मला हे लिक्विड फर्टिलायझर द्यायचं होतं, म्हणून मग मी 2 दिवसापासून कोणत्याच झाडांना पाणीच दिलं नाही। आणि आता ऊनही भरपूर म्हणजे पडत आहे आणि थंडी तर आता म्हणजे थंडी ते आमच्याकडे तर थंडीच नाही, आता उन्हाळाच लागल्यासारखं जे आहे ते सुरू झालेलं आहे। त्यानंतर बघा म्हणजे 2 दिवस हे फ्लावर जे आहेत ते छान फ्रेश असतात आणि बाकी पण कळ्या येत आहे। आणि त्यानंतर हे पण फ्लावर्स तुम्हाला दाखवायचे राहिले होते, इथे पण छान असे मस्त फ्लावर्स जे आहेत ते ब्लूमिंग झालेले आहे आणि शेवंतीला पण छान फ्लावर्स आलेले आहेत। त्यानंतर बघा माकडाने खाल्लं नसतं तर याला पण म्हणजे पिंक रोजला पण इतके छान फ्लावर्स असते ना आज म्हणजे पण चला असू द्या, आता तो जो झाड आहे ना नव्याने त्याची सुरुवात पुन्हा झालेली आहे। त्यानंतर बघा म्हणजे मी एक्साइटेड होती की इथे छोटी कडी आली होती आणि मला हे जाणून घ्यायचं होतं की हे कोणत्या कलरचं म्हणजे जास्वंदाचं याला फ्लावर्स येणार। आणि इथे बघा ब्राऊन कलरचं म्हणजे कडी आलेली आहे छोटीशी आणि 1 ते 2 दिवसामध्ये त्याला फूल पण म्हणजे उगवणार आहे। आणि तुम्ही माझ्या आवाजावरून माझी एक्साइटमेंट जी आहे ते तुम्ही समजू शकता। तर बघा जेवढे झाड आहेत सगळ्या झाडांना मी हा लिक्विड फर्टिलायझर देणार आहे, तर तेवढंच मी इथे बकेटमध्ये पाणी घेतलं आणि त्यामध्ये इथे मी हा लिक्विड फर्टिलायझर घालून घेतलं आणि छान मिक्स केलं म्हणजे डायल्यूट करून घेतलं, कारण डायरेक्ट आपण कुठलाही लिक्विड फर्टिलायझर जो आहे तो झाडांना दिलं तर मग त्याचं प्रमाण जो आहे तो जास्त होऊ शकतो। त्यामुळे जे आहे मी डायल्यूट करून घेतलं पाण्यामध्ये आणि सगळ्याच झाडांना जे आहे मी इथे देऊन देते। आणि अशा प्रकारे जर आपण म्हणजे वीकली किंवा 15 दिवसातून एकदा जर कुठल्या ना कुठल्या फ्रुट्सचा वगैरे जर लिक्विड फर्टिलायझर जर आपण झाडांना दिलं ना तर त्यांच्या ग्रोसाठी इतकं छान असते की खूपच छान। आणि आता हे फ्लावर्स माहिती नाही किती दिवस म्हणजे फ्लावर्स देतील, कारण मी असं ऐकलं होतं की सिजनेबल प्लांट्स जे आहेत ते जानेवारीपर्यंतच असतात। आता बघूया, फरवरी महिना तर स्टार्ट झालेला आहे। त्यानंतर बघा जे म्हणजे मी मनी प्लांट थोडं 2 दिवस उन्हामध्ये ठेवले होते ते पण मी आतमध्ये ठेवून देते म्हटलं, कारण खूप जास्त उन्हामध्येही ठेवलं तर मग त्यांची पण पाने जी आहे ती वाळायला लागते, म्हणून म्हटलं इथे छान त्यांना जिथे होते तिथेच आणून ठेवून देते। आणि सगळ्या इथे टँगल हार्ट पण बघा इथे मी यांना पण छान असं पाणी देऊन देते। आणि अशा प्रकारे जे आहे झाडांची जर केअर केली ना तर मग खूपच म्हणजे छान होत असते। आणि बघा हॉलमध्ये थोडा म्हणजे बॅग्स वगैरे जे आहे मुलांनी इथे थोडा पसारा करून ठेवला होता आणि थोडा मला असं थोडं सोपा वगैरे काही अस्ताव्यस्त दिसलं तर मग लगेच मला असं वाटते की हातातलं काम सोडून हे काम करून घ्यावं। आणि मी नेहमीच असं करत असते, माझ्यासोबत असंच घडत असते। मी किचनमध्ये जाते दुसरं काम करायला आणि करून येते दुसरंच काम। तर चला आता इथे मी चांगलं म्हणजे पूर्ण सोफा वगैरे छान क्लीन करून घेतलं। ॲक्च्युली
संडे असल्यामुळे मुलं घरी असतात आणि चिऊ पण आत्ताच म्हणजे स्कूलमधून आलेली आहे आणि मी व्हिडिओला 3 वाजता सुरुवात केलेली आहे. चिऊ आलेली आहे 2 वाजता. तर बघा अशा पद्धतीने सोफा वगैरे छान क्लीन करून घेतलं आणि आता आली मी किचनमध्ये. आणि जो मेथीचं म्हणजे पावडर केला होता ना, तो थोडा मगाशी जो गरम होता मी तुम्हाला दाखवायचे विसरले होते आणि आता तुम्हाला दाखवते. आणि बघा जर तुम्ही मार्केटमधून विकतचं आणाल तर भरपूर आपले पैसे त्यामध्ये इन्व्हेस्ट होतात आणि आपल्याला माहिती पण नाही राहत की ते कशा पद्धतीने ते म्हणजे मेथी कस्तुरी मेथी बनवत असतील. तर बघा इथे मी छान मेथी धुवून घेतली आधी, त्यानंतर वाळून घेतली आणि छान भाजून घेतली आणि आता बघा थंडी झाली, मी डब्यामध्ये भरून घेतली. आणि मेथी वगैरे, मेथी म्हणजे कस्तुरी मेथी आपल्याला पराठ्यांमध्ये वगैरे खूप उपयोगी येत असते. त्यानंतर काही भांडी वगैरे होती घासायची. ॲक्च्युली म्हणजे आज 2दा मी स्वयंपाक केला, म्हणजे सकाळला चिऊला स्कूलला जायचं होतं म्हणून मी खूप सकाळी 6-6:30 वाजता मी मसाला भात दह्याची कढी जी आहे ती बनवून घेतली होती. त्यानंतर मग चिऊचे पप्पा जरा बाहेरगावी गेले होते आणि मग त्यांनी नॉनव्हेज आणलं दुपारला. तर दुपारला मग नाही का नॉनव्हेजचं स्वयंपाक केलं, त्यामुळे भरपूर स्वयंपाक आहे आणि आता स्वयंपाकाचं काही टेन्शन नाही. सो बघा इथे मी काचाचे जे भांडे असतात ना त्यामध्ये मनी प्लांट्स म्हणजे लावलेले आहेत. आणि 1 ते 2दा मला अशी कमेंट आली होती की तुम्ही जे फिल्टर वॉटर वापरता या भांड्यांसाठी, तर फिल्टर वॉटर न वापरता तुम्ही साधं पाणी वापरत जा. पण तुम्हाला एक गोष्ट सांगू का, एक गोष्ट म्हणण्यापेक्षा माझं एक म्हणजे अनुभव आहे. मी जेव्हा चंद्रपूरला असताना ना मी पण असंच बरेच म्हणजे काचेच्या भांड्यामध्ये मनी प्लांट्स लावलेले होते. पण काय झालं ना, हार्ड वॉटरमुळे ते काचेचे भांडे इतके खराब झाले की खूपच जास्त त्याच्यावर क्षार जमा झाला. आणि मग म्हटलं की हा मला खूप एक वाईट अनुभव आला आणि ते काचेचे भांडे जे होते बर्नी वगैरे ते मग मी फेकूनच दिले, कारण ते खूप खराब दिसत होते. म्हणून मग आता मी म्हणजे स्वतःला अशी चेंज करून बघितली पाणी आणि मी फिल्टर वॉटर वापरते. आणि आता हे बघा काचेचे जे काही मी जेवढे मनी प्लांट्स लावलेले आहे काचेच्या ह्याच्यामध्ये ते इतके छान आहेत, म्हणजे एकही भांडा खराब झालेला नाही आणि मनी प्लांट्सची पण ग्रोथ खूप छान होत आहे. म्हणून मी तुम्हाला सजेस्ट करणार, कारण माझा हा एक अनुभव आहे. जर तुम्ही हार्ड वॉटर तुमच्याकडे असेल तर प्लीज करून मनी प्लांट्स जर तुम्ही घरात लावला असेल तर तो पाणी अवॉइड करा. तुम्ही फिल्टर वॉटर द्या, नाहीतर नळाचं पण पाणी येतो शुद्ध, तो पण पाणी तुम्ही देऊ शकता. सो बघा अशा पद्धतीने माझे म्हणजे पूर्ण हे प्लांट्स वगैरे छान मी मस्त धुवून घेतले आणि इथे लावून घेतले. आणि अशा प्रकारे तुम्ही बघू शकता इतकं छान दिसतात ना किचनमध्ये, म्हणजे खूपच छान. आणि मला तर खूप आवडते म्हणजे असे प्लांट्स वगैरे लावायला खूप जास्त. आणि ती मोठी जी बॉटल आहे ती कालच धुतली होती, त्यामुळे मी आज काही धुतली नाही तिला. आणि हे बघा आता मला तूप काढायचं आहे. ॲक्च्युली 15 दिवसापासून साय जमा झालेली होती आणि म्हटलं आज तूप काढून घेते. आणि आज तूप जो आहे मी एकाच भांड्यामध्ये म्हणजे आत्ताच भांडे घासले. आणि कसं आहे ना, आपण किचनमध्ये सतत हे ना ते काम करत असतो, त्यामुळे सतत भांडी भरत असतात. आणि मग म्हटलं मी स्वतःला चॅलेंज दिलं की आता तुपासाठी मी हा एकच भांडा भरवणार आहे. तर बघा मी असं म्हणजे नेहमी जे आहे ते माझ्याकडे मशीन आहे, बीटर मशीन, त्याच्यानेच तूप काढते. तुम्ही जुन्या व्हिडिओमध्ये पण बघितलं असेल. पण म्हटलं आज याच्याने काढून बघते. तर याच्याने छान मी असं हातानेच नाही का 2-3दा असं छान म्हणजे फिरवून घ्यायचं. आणि बघा याला आता 15 मिनिट मी असंच झाकून ठेवणार आहे. म्हणजे तो थोडा ड्राय झाला ना, त्यामधला पाणी थोडा म्हणजे ड्राय होतो, त्यानंतर मग तो लगेच आपल्या याच्याने त्याची लोणी तयार होते. मग याला मी आता 15 मिनिट जे असंच मग ठेवून देते. मिनिट झाले आणि बघा याची म्हणजे कन्सिस्टन्सी इतकी छान झालेली होती की लगेच याची लोणी तयार झाली. म्हणजे मला 10-12 वेळा फिरवायला लागलं आणि मग इथे लोणी तयार झाली. म्हटलं तूप कढवायला ठेवते. आणि इथे तूप माझं बनवून जो आहे तो पूर्णपणे रेडी झालेला आहे. आणि आता हा तूप मी छानपैकी असं गाळून घेणार आहे. तोपर्यंत मी म्हणजे थोडा वेळ जे आहे ते थंड करायला इथे ठेवून देते, कारण काचेच्या बरणीमध्ये जर तूप ठेवत असाल तर थोडं तूप जे आहे थोडं थंड झाल्यावर नंतरच त्याला छान मस्त असं गाळून घ्या, कारण नाही तर काचेची बरणी फुटायची शक्यता असते.
अशा प्रकारे इथे माझं तूप बनवून जो आहे तो तयार झालेला आहे आणि आता मी एका छान बरणीमध्ये जे आहे ते गाळून घेते आणि माझ्या इथे तूप सोबत माझा हा व्हिडिओ जो आहे तो इथेच थांबवते। तुम्हाला कसं वाटलं आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आवडला असेल तर प्लीज चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा। भेटूया अशाच मस्त इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये, तोपर्यंत तुम्ही स्वतःची काळजी घ्या। सो बाय फ्रेंड्स, हॅव अ नाईस डे।